ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. या ओळी ऐकताच डोळ्यांसमोर उभा राहतो एक असा क्रांतिकारक ज्याने देशासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अर्पण केला. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. कल्पना करा, 50 वर्षांची शिक्षा, समुद्राच्या मध्यभागी असलेला तुरुंग आणि तरीही न झुकणारा एक माणूस. नमस्कार श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत माझी जन्मठेप या प्रेरणादायी आत्मचरित्राबद्दल. हे पुस्तक म्हणजे सावरकरांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये भोगलेल्या अमानुष यातनांचा आणि त्यांच्या अढळ देशप्रेमाचा जिवंत दस्तऐवज आहे. ब्रिटिश सरकारने त्यांना 2 जन्मठेपांची म्हणजेच तब्बल 50 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना अंदमानच्या कुप्रसिद्ध काळ्या पाण्याच्या तुरुंगात पाठवण्यात आले. तिथे कैद्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असे. दिवसभर कोलू ओढणे, उपाशी राहणे, मारहाण सहन करणे आणि मानसिक छळाला सामोरे जाणे हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता. परंतु या सर्व यातनांमध्येही सावरकरांचे मन कधीच खचले नाही. त्यांना विश्वास होता की एक दिवस भारत नक्की स्वतंत्र होईल. तुरुंगात कागद पेन नव्हते, पण विचारांना कैद करता येत नाही. त्यांनी भिंतींवर नखांनी, दगडांनी, कोळशांनी कविता कोरल्या, त्या पाठ केल्या आणि इतर कैद्यांपर्यंत पोहोचवल्या. ही त्यांची जिद्द आणि राष्ट्रप्रेम आजही प्रेरणा देते. माझी जन्मठेप हे पुस्तक आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी ध्येयावरचा विश्वास आणि मनातील जिद्द टिकवून ठेवली तर कोणतीही लढाई जिंकता येते. आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत त्यामागे अशा असंख्य क्रांतिकारकांचे बलिदान आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ इतिहास नाही तर प्रत्येक भारतीयाने वाचावे असे प्रेरणेचे पुस्तक आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, स्वातंत्र्य मिळवणे जितके कठीण होते तितकेच ते जपणे ही आज आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या अभिवाचनासाठी वाचनवेध या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.